सुख आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला वेळ नाही. इतरांकडे सोडा, पण स्वतःकडे बघायला वेळ नाही. जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही. आणि सगळ्यांची नावं मोबाईलमध्ये सेव्ह आहेत, पण 4 शब्द बोलायला वेळ नाही. हा असं वागला, तो तसं वागला, हा असं बोलला, याने विश्वासघात केला. अरे मित्रा, किती त्रास करून घेशील? कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले. कारण लोक खोटं बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवले जातो. ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच. म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा. ज्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्ती अजिबात महत्त्व देऊ नका. माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा कमी होत नाही. म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते. मग ती नात्यातली असो, मैत्रीतली असो किंवा प्रेमातील असो. डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे. कारण समोरचा चाल चलत असतो आणि आपण नाती सांभाळत राहतो. कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते. एकदा का गरज संपली की वेळात वेळ काढून निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. नात्याचं क्षेत्रफळ किती विचित्र आहे ना. लोक उभं आडवं मापून मोकळे होतात, पण किती खोल आहे हे मापायचं विसरून जातात. वाईट आठवणी त्या गंजलेल्या कुलुपासारख्या असतात. ज्याला चावीने उघडण्यात अर्थ नाही त्याला तोडावेच लागते. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात. कारण नात्यांचे पाणवठे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात. कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका. कारण आजकाल परतफेड ही आपला तिरस्कार करून होते, पुरस्कार देऊन नाही. लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठराखण काही उपयोगाचे नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करत नसतात. ज्या मातीतून आपण आलो ती माती सदैव आपल्या पायाखाली राहते. निस्वार्थीपणाचे याहून मोठे उदाहरण जगात दुसरे कुठले असू शकेल का? मनाला फार मोकळे सोडायचे नाही आणि फार आखडून ठेवायचे नाही. कारण मन फार मोकळे सोडले तर लोक गैरफायदा घेतात आणि आखडून ठेवले तर घमंडी आहे म्हणतात. म्हणून माणसे बघून
वेळ पाहून मनाचा उपयोग करायचा, म्हणजे आपल्याला त्रास किंवा पश्चाताप करण्याची पाळी येत नाही. भविष्यात काय घडणार हे कुणालाच माहीत नसतं, अगदी ज्योतिषाला सुद्धा. आणि ज्योतिषाला जर खरंच भविष्य कळलं असतं तर जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाच्या यादीत एका तरी ज्योतिषाचं नाव असतं. श्री स्वामी समर्थ.